आहे भिवंडीमधून। भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची भाजपचे बंडखोर महापौरपदी निवड झाली आहे। नारायण चौधरी यांना 48 मतं मिळाली आहेत। भाजपला भिवंडीमध्ये हा मोठा धक्का आहे। भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील मोठ्या फरकाने पराभूत झाल्यात। स्नेहा पाटील यांना फक्त 16 मतं मिळाली आहेत। नारायण चौधरी हे भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते, मात्र नारायण चौधरी यांचे नाव आधी भाजपने महापौर पदासाठी घोषित केलं। अचानकपणे स्नेहा पाटील यांच्या नावाची निवड झाली आणि त्यानंतर नारायण चौधरी नाराज झाले। त्यांनी आपल्यासोबत आणखी 8 नगरसेवक घेतले। एकूण 9 नगरसेवकांचा गट स्थापन केला आणि नारायण चौधरी काँग्रेस सोबत आले। काँग्रेसने सुद्धा नारायण चौधरी यांचा गट मान्य करून घेतला आणि नारायण चौधरी यांनी जो आधीच महापौर पदाची उमेदवारी दाखल केली होती ती कायम ठेवली। खरं तर काँग्रेसने आपला एक महापौर पदाचा उमेदवार दिलेला होता, मात्र त्यानंतर काँग्रेसने पाठिंबा दिला तो नारायण चौधरींना। त्यामुळे भाजपमधून ऐनवेळी काँग्रेसमध्ये आलेल्या नारायण चौधरींना महापौर पद मिळाले। तर सगळ्यात जास्त ज्यांचे नगरसेवक होते तो पक्ष काँग्रेस, ज्यांचे 30 नगरसेवक होते त्यांना मात्र महापौर पद मिळू शकलं नाही। याचं कारण असं होतं की भिवंडी महानगरपालिकेमध्ये कोणत्याच पक्षाकडे बहुमत नव्हतं। आपण ही भिवंडी महानगरपालिकेमधली दृश्य पाहतोय। भिवंडी महानगरपालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आयोजित करण्यात आली होती। प्रश्न हा होता की भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या उमेदवाराला महापौर केलं जाणार की मूळ काँग्रेसमधून निवडून आलेल्या उमेदवाराला महापौर केलं जाणार। जी निवड झाली आहे त्यावरून हे स्पष्ट आहे की 9 नगरसेवकांसह जे नारायण चौधरी काँग्रेसमध्ये आले होते त्यांचा महापौरपदी निवड झालेली आहे। त्यामुळे काँग्रेसने आपला महापौर देण्याऐवजी भाजपमधून त्यांच्याकडे आलेल्या नगरसेवकाला महापौरपद दिलेलं आहे। खरं तर नारायण चौधरी हे अगदी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीपर्यंत काँग्रेसचेच नेते होते, मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी ते भाजपमध्ये गेले। भाजपमधून त्यांना तिकीट मिळालं, ते निवडूनही आले। मात्र त्यानंतर भाजपने जेव्हा त्यांना महापौर पदाचा उमेदवार घोषित केलं आणि त्यानंतर 2च दिवसांमध्ये भाजपने महापौर पदाचा उमेदवार बदलला, याचा राग आल्यामुळे नारायण चौधरी यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला, वेगळा गट स्थापून। हमारे लिए भिवंडी प्रायोरिटी रहेगी और डेवलपमेंट प्रायोरिटी रहेगी। हम सभी का विकास करेंगे इंशाल्लाह। आने वाले वक्त में जितना हो सकता है भिवंडी करके हित के लिए काम करेंगे। बीजेपी को आपने एक झटका दिया क्या कहेंगे? जी बिल्कुल, ये तो बोल ही सकते हैं आप कि जो लोग हमें आज सेक्युलर फ्रंट का तोड़ के, जो लास्ट मोमेंट तक उनको लग रहा था कि सेक्युलर फ्रंट से तोड़ के वो महापौर और उप महापौर में बनेंगे, तो बालिया मामा साहब, रईस शेख साहब, इन्होंने जो स्ट्रेटजी की उससे महायुति के लोग तोड़ के आज सेक्युलर फ्रंट को महापौर और उप महापौर में बैठा दी। थैंक यू। काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ हे कालच भिवंडीमध्ये गेले होते। एक पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये नारायण चौधरी यांच्यासह भाजपचे 9 नगरसेवक आपल्यासोबत येत आहेत असं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं। त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळामामा म्हात्रे हे सुद्धा होते। त्यांचे 12 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यांच्याकडे उपमहापौर पद जाईल अशी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली। मात्र त्यानंतरच्या घडामोडी घडल्या त्यामध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या नगरसेवकाला महापौर पद दिलं गेलं, तर काँग्रेसच्या नगरसेवकाला उपमहापौर दिलं गेलं। त्यामुळे बाळामामा म्हात्रे यांच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांना उपमहापौर पद जे दिलं जाणार होतं ते देता आलेलं नाही। फ्रेंडचा भिवंडीचा मी हर्षवर्धन सपकाळ साहेब, सुप्रियाताई, जितेंद्र आव्हाड साहेब, बाळ्या मामा साहेब, आमचे पक्षाचे नेते सर्वांचा धन्यवाद करीन की आज जी मॅन्डेट मला दिली होती त्या मॅन्डेटप्रमाणे भिवंडीमध्ये सेक्युलर महापौर आणि उपमहापौर झाले। भाजपाला मोठा धक्का दिलेला आहे, काय सांगाल? हाच दिसतंय ते नेहमी भिवंडीमध्ये काँग्रेस फुटत होती, समाजवादी फुटत होती, आज महायुती कुठली? काँग्रेसचा इतिहास आहे महापालिकेवर सुद्धा फडकवण्याचा आणि आता तुम्ही आबाधित राखलेले काय सांगाल? नाही, काँग्रेस नाही, हा भिवंडी सेक्युलर फ्रंटचा महापौर आहे। याच्यामध्ये जे लोक आहेत समाजवादी पक्ष पण त्याचा सहभाग आणि सहयोग आहे, तरच हा महापौर झालेला आहे। ओके, धन्यवाद।
भिवंडी महानगरपालिकेचे महापौर झालात. सर्वप्रथम मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला. आज मी खूप खूप धन्यवाद करतो. तुमच्यावरती कारवाई होणार, जे कुठलेले आहेत नगरसेवक त्यांच्यावरती कारवाई होणार म्हणून. असं काही नाहीये. आता मला फक्त तुम्ही त्यांना अभिनंदन करा. आपल्याला आभार मानू दे. वादग्रस्त विषय नाहीच येतो. डेव्हलपमेंट वर बोला. मी या शहराचा महापौर झालेलो आहे. आता मिरची मसाला नकोय, डेव्हलपमेंटच्या 48 मतं पडलेली आहेत. विश्वास होता तुम्हाला? 48 मतं पडली, तुम्हाला विश्वास होता का पडणार म्हणून एवढी? देव तरी त्याला कोण मारी बस. परंतु रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलंय तुमच्यावरती कारवाईचं, त्यावरती काय सांगाल? आम्हाला नाही कल्पना. परंतु पक्ष व्हीप उल्लंघन केलंय तुम्ही, व्हीप उल्लंघन केलंय तुम्ही, व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे. एक नक्की आहे, हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे. खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे. आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली. त्यांचा देखील विजय आहे. सगळ्यांची आभार. रवींद्र चव्हाणांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई होणार नारायण चौधरींवरती, अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे. काय सांगाल? बघा, ती बाईट मी बघितली नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही. परंतु मी बघेन भाजपने व्हीप जारी केलेला, तो उल्लंघन केला नारायण चौधरी आणि त्यांच्या 6 नगरसेवकांनी. अजून न्यूज ऐकली नाही. आम्ही सभागृहात होतो. भिवंडीचा विकास कसा केला कसा केला जाईल? स्थापन झालेली आहे. अनेक प्रश्न आहेत, त्यामध्ये विजेचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न आहे. मी एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना, सोच बदलो, भिवंडी बदलेल. परंतु तुम्ही भाजपला, बलाढ्य भाजपला तुम्ही आता